ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जीवनामध्ये प्रत्येक वस्तूला आणि व्यक्तीला देखील किंमत असते. परंतु ही किंमत कितपर्यंत असते? जोपर्यंत ती वस्तू त्या योग्य ठिकाणी असते, योग्य वेळी त्या वस्तूचा वापर केला जातो, किंवा योग्य वेळी ती व्यक्ती आपल्या कलागुणांचा वापर करते, तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत वाढत जात असते, कधीच कमी होत नाही. परंतु किंमत कधी होते? जेव्हा ती व्यक्ती जिथे असायला पाहिजे तिथे असत नाही, ती निघून जाते, किंवा जी वस्तू जिथे असायला पाहिजे, जिथे तिचा उपयोग करायला पाहिजे, तो उपयोग होत नाही, भलतीच कुठे असते, तेव्हा त्या वस्तूची किंवा व्यक्तीची किंमत कमी होत असते, पूर्णपणे नष्ट होत असते. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक सुंदर दाखला सांगत आहे. दाखला अशाचा लॉस्ट कॉइन, लॉस्ट सन आणि लॉस्ट शिप, म्हणजेच हरवलेलं नाणं, हरवलेला मुलगा आणि हरवलेलं मेंढरू. हे जे हरवलेलं होतं ते त्यांची किंमत गमावून बसलेले होते. नाणं कुठं हरवलेलं होतं? नाणं कुठेतरी पलंगाखाली पडलेलं होतं. ते हरवलेलं होतं आणि त्याची किंमत कमी झालेली होती. परंतु त्याचप्रमाणे जे मेंढरू कुठे हरवलेलं होतं? आपल्या कळपापासून निघून जाऊन कुठेतरी एकांतामध्ये, रानामध्ये हरवलेलं होतं, म्हणून त्या मेंढराची किंमत नव्हती. मुलगा कुठे हरवलेला होता? आपल्या बापापासून हरवलेला होता, म्हणून त्या मुलाची किंमत नव्हती. हरवणे म्हणजेच काय? हरवणे म्हणजेच पूर्णपणे कनेक्शन तुटणे, पूर्णपणे त्या मेन गोष्टीपासून दूर जाणे. आणि हेच दृश्य आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास पाहावयास मिळते. ती बाई जिच्या हातून ते नाणं हरवलेलं होतं, ते नाणं कुठेतरी पडलेलं होतं. ज्याचप्रमाणे तो मुलगा आपल्या बापापासून दूर गेलेला होता, बापाच्या आशीर्वादापासून तो मुकलेला होता. तो जे मेंढरू आपल्या कळपापासून, मेंढपाळापासून दूर गेलेलं होतं, ते आपलं खाद्यपदार्थ किंवा आपल्या मेंढपाळाचा आशीर्वाद विसरून गेलेला होता, किंवा तो आशीर्वादापासून तो दूर राहिलेला होता, अलिप्त राहिलेला होता. परंतु या तिन्ही दाखल्यावरून परमेश्वर असं सांगतो की मनुष्य का हरवतो, किंवा व्यक्ती का हरवते, किंवा वस्तू का हरवते? कारण जेव्हा आपण पाप करत असतो, जेव्हा आपण पाप करतो, तेव्हा आपण आपली जागा पूर्णपणे भरकटून जात असतो. आपली किंमत हळूहळू कमी होत असते. लोकांपासून आपण दूर जात असतो, परमेश्वरापासून दूर जात असतो. आणि हेच पापाचा परिणाम असतो. जिथे कॉइन त्या कपाटामध्ये असायला पाहिजे होतं, पर्समध्ये असायला पाहिजे होतं, तेच नाणं आत पलंगाखाली पडलेलं होतं, त्याची किंमत नष्ट होते. जे मेंढरू कळपामध्ये बसून आपल्या मेंढपाळाचा संदेश ऐकायला पाहिजे होतं, कळपामध्ये बसून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पाहिजे होतं, आज ते मेंढरू पूर्णपणे एकांतामध्ये निघून जाते. मुलगा जो आपल्या बापाचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे होता, आपल्या फॅमिली सोबत राहायला पाहिजे होतं, आज तो मुलगा पूर्णपणे बापापासून अलिप्त होऊन एका नोकराचं जीवन जगतो. पाप मनुष्याला त्याच्या त्या उच्च दर्जावरून खाली पाडत असते. पाप व्यक्तीला परमेश्वराचा दूर नेऊन त्या सैतानाच्या जाळ्यात फसवत असते, आणि हळूहळू आपण आपली डिग्निटी, आपली किंमत हरवून बसत असतो. तरी सुद्धा या पापामध्ये आणखीन एक शब्द परमेश्वर सांगत आहे, तो म्हणजे होप. होप म्हणजे आशा. जी बाई जिचं नाणं हरवलेलं होतं, ती गप बसत नाही, तर अहोरात्र झाडू घेऊन संपूर्ण घर झाडते. आणि जेव्हा तिला कॉइन सापडतो, जेव्हा तिला नाणं सापडते, तेव्हा ती आनंदाने उड्या मारू लागते. ज्या बापाचा मुलगा हरवून गेला, तर तो बाप अहोरात्र मुलाच्या परतण्याची वाट पाहतो, आणि जेव्हा मुलगा परततो तेव्हा तो आनंदाने हर्ष करतो. त्याचप्रमाणे जे मेंढपाळ आपल्या एका हरवल्या मेंढराच्या शोधात जातो, 99 बाजूला ठेवतो, एका मेंढराच्या शोधात जातो आणि त्याला घेऊनच परत येतो. म्हणजेच कुठेतरी आशा आहे की परमेश्वर नेहमी दिलदार असतो, नेहमी कृपावान असतो, आणि तो आपल्यासाठी थांबलेला असतो. आणि म्हणूनच आज परमेश्वर आपल्या शोधात येत आहे. जे हरवलेले आहेत त्याला शोधण्यासाठी, जे पापी आहेत त्यांना परत एकदा योग्य त्या मार्गावरती आणण्यासाठी. हा दाखला परमेश्वर का देत आहे? कारण परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी कोणी चांगले लोक आले नव्हते, तर पापी, टॅक्स कलेक्टर, किंवा अनेक जे समाजातील तळातील
लहान थोर व्यक्ती ते आलेले होते आणि म्हणूनच या लोकांना परमेश्वर संदेश देऊन नवीन जीवनाचा दरवाजा उघडा करत आहे आणि जरूर सांगत आहे की परत एकदा तुम्हाला पश्चातापाचा संदेश, पश्चातापाचा मार्ग मोकळा केलेला आहे, त्याचा तुम्ही अनुभव घ्या. आपण देखील या संधीचा अनुभव घेऊया. आपली किंमत कमी झालेली असेल तर परमेश्वराकडे येऊन आपली किंमत आपण वाढवण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वांना आशीर्वाद करणार आहे. आमेन.